बाबा हे पत्ते पिसून द्या ना. मीच पिसायचे परत. हे चांगलं आहे तुझं. मला नाही जमत बाबा. अनामिका अजून किती डाव खेळायचे ग? थांब का आजी. हो ना, मला कंटाळा आला आता. अरे मगाचपासून मीच जिंकतो एकटा. बाबा जरा थांबा. खरा डाव तर वेगळाच आहे. म्हणजे एक सरप्राईज आहे. काय ग? काय सरप्राईज? थांब का आजी. थांबा बाबा. ए वहिनी ये ना आमच्या सोबत खेळायला. अगं चल चल ना. बस इथे. ये बस. आता मला सांग सरप्राईज काय आहे? कळेल हो बाबा, जरा धीर धरा. अनामिका धीरजसने पाहिलं असेल का? आता कळेल आपल्याला. आई सगळे कुठे गेलेत? काय झालं? हसायला काय झालं? काय गा अनामिका? हॅलो ब्रो, खाली ये ना खेळायला. बर बर आलो आलो आलो. ये पटकन ये. खाली खेळतायत सगळे, बोलवतायत मला. तू पण चल. कमाल आहे, हसते काय आई? चल. खेळ तर आता तुझं होणार आहे. हुकूम कोणाचा आहे पण? हुकूम आपल्या बहिणीचाच. बरोबर. अरे अनामिका, मी सुरू पण केलं खेळायला. अरे काय यार. ये बस. बोला. काय खेळताय? ए नाही शक्यच नाहीये. ए मला नाही जमणार आहे. ट्रस्ट मी बहिणी. ह्या लिपस्टिकच्या मार्क मध्ये जग घालवून टाकण्याची ताकद असते. अनामिका अगं अशा गोष्टींनी नात्यांचा पाया हलतो. मला एवढंच माहितीये. आणि हे मला नाही जमणार आहे असं काही. असं नाही होत दरवेळी. तुमच्या केसमध्ये वेगळं होईल. टी शर्ट वर लिपस्टिकचा मार्क दिसला की ब्रोला खात्री होईल तुझं त्याच्यावर प्रेम आहे. विश्वास ठेव. हो हो. नाही हा असं काही नसतं अनामिका. मी नाही असं काही होणार. तुला हे करावंच लागेल. अगं पण तुला हे करावंच लागेल. जर तुला तुझ्या नवऱ्याचं प्रेम मिळवायचं असेल तर तुला बापरे. करावंच लागेल.
काय काय झालं? काय हसायला काय झालं? अरे काही नाही रे, एक विनोद आठवला म्हणून हसत होते. हा हा, बर बर, चला सुरू करा. तुला खेळाचे नियम माहिती आहेत ना व्यवस्थित? ऑफकोर्स शशू, माहितीये मला. असं का विचारतोयस? कसं असतं ना, खेळताना आपण आपले पत्ते दुसऱ्याला दाखवायचे नसतात. काय काय हसायला काय झालं? याच्यात हसण्यासारखं काय होतं? काय चाललंय तुमचं? विराजस, नवीन टी शर्ट घातलायस का? हा, ते जरा सगळे कपडे इस्त्रीला दिलेत ना, म्हणून हे टी शर्ट घातलं. म्हणून हा रात्रीपासून हा टी शर्ट घातलायस होय? नाही, रात्रीपासून नाही, आत्ता घातलाय सकाळी. ओ अच्छा अच्छा, म्हणजे सकाळची खबर आहे तर. हा म्हणजे सकाळी सकाळी असं मस्त फ्रेश प्रसन्न. हसू दे रे राघवा. अरे आता सध्या त्यांचे दिवस आहे. विराजस, वर चल, मला जरा काम आहे. चल चल. ए राधा, किती काम करशील? आहे तर काय, तू दमत नाहीस का ग? अरे काय चाललंय तुमचं? काय रे, काय चाललंय? थांबा, आता बघतो सगळ्यांकडे. बाबा, यांना सांगा की मगचपासून माझ्यावर हसतायत, माझी मजा घेतात आणि मी काय विचारतोय काय झालं तर कोणी सांगतही नाहीये. काय रे, का छळतंय माझ्या मुलाला? हा, त्याला सरळ सांगता येत नाही का? काय? विराजस, फोन आहे ना तुझ्याकडे? मग त्याचा कॅमेरा ऑन कर आणि जरा बघ. अनामिका, ए मी काही नाही केलं या. नाही कसं? या सगळ्या करामती ना तुझ्यात माहिती आहे मला. तुझ्या या गमतेमुळे राधाला किती लाज वाटली. हे बघ अनामिका, एखादी गोष्ट आपल्यासाठी बरोबर असेल, आपल्यासाठी ती नॉर्मल असेल, पण समोरच्यासाठी तशी असेल असं नसतं नेहमी. नाही, माझा निदान राधाचा तरी विचार करायचा काय वाटलं असेल तिला. तू आत्ताच्या आत्ता चल आणि राधाला सॉरी म्हण. सॉरी? मला नाही, राधाला. मी नाही म्हणणार. बहिणीला लाज वाटली कारण तिनंच किस केलंय आणि नेमकं तू सेम टी शर्ट घातलास. तू खोटं बोलू नकोस. मी कशाला खोटं बोलू? मी खरं बोलते. आय स्वेअर. अनामिका, बास कर ही मस्करी. आता खरंच सांगतोय, शेवटचं सांगतोय तुला, बास कर. प्रो, मी मस्करी नाही करत आहे. मी स्वतः पाहिलंय बहिणीला किस करताना. काय खरं? हो. पण ती असं का करेल?
का नाही करणार? तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवर. हा हा, आता प्रेमात असं होतं कधी कधी. ये निशानी रह जाती है बाबू. हा, आता ते आज आमच्या समोर आलं एवढंच. राधाचं माझ्यावर खरंच प्रेम आहे? राधा, काय करतेस राधा? पुन्हा सगळ्यावर पाणी फिरणार आहे का? प्रेम दडवून ठेवायची नाही, प्रेम व्यक्त करायची वेळ आली आहे राधा. आता लपालपी नाही. राधा, ते मला तुला काही विचारायचंय. काय? ते हे लिपस्टिक ते माझ्या ते तुलाही असंच वाटतंय का की ते मी केलंय? नाही, तू नाही. तू कुठे? तो नाही. ते ही मला अनामिका म्हणाली. ते ती हे अनामिका काय म्हणाली ते सोड. तुला काय वाटलं? तुला हे असंच वाटलं का की ते मी केलं असं? नाही. तू छे तू नाही, तू कशाला करशील? म्हटलं विचारावं की तू आली असशील अशी बघायला, कपडे वाढलेत की नाही, आणि चुकून इतका ठळक. हा, ते ठळक आहे ना, तोच विचार करतोय. ते कळत नाही मला. हे मला कसं वाटलं सांगू? सॉरी राधा, मी नाही, तू सॉरी म्हणू नकोस. विराजस, ते विराजस,
मला विराजस 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 बाबा बाबा विराजस बाबा आई वाचू आई पाणी आण पटकन बाबा 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 काय होतंय सावकाश अजून घेताय का राधा तू पटकन ॲम्ब्युलन्स बोलव आपण बाबांना लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया ए विराजस नको हॉस्पिटल नको का हो बाबा असं कसं हॉस्पिटलला तर जायलाच हवं ना एक्झॅक्टली बाबा छातीत त्रास होतोय तुमच्या काही असू शकतं आपण एकदा चेक करून घेऊयात ना सेफ साईड म्हणजे काही जास्त नाही रे नाही नको ते हॉस्पिटल म्हटलं ना की मला आणखीन टेन्शन येतं त्यामुळे हॉस्पिटल नको हॉस्पिटल नको म्हणतायत म्हणजे हे खरं नाहीये का ठीक आहे मी डॉक्टरांना बोलवतो अरे नाही नाही मी त्यांना बोलवणारच आहे तुमचं काही ऐकणार नाहीये तुम्ही आराम करा आता बाबा तुम्ही प्लीज आराम करा मी आलो राधा तू बाबांकडे लक्ष दे मुद्दाम करताय ना तुम्ही नाही ग राधा मुद्दामून नाही करत आहे खरंच खरंच दुखतंय मला आणि हे बघ मी हॉस्पिटलमध्ये असलो काय किंवा घरी असलो काय त्यांनी काय फरक पडणार आहे त्यांचे फोन तर हॉस्पिटलमध्ये पण येतील ना कोण कसले ज्यांना मी माल पुढे पाठवतो त्यांचे फोन म्हणजे खरं कसं आहे माझ्याकडचा सगळा माल मी त्यांना पाठवून दिलाय पण तू जो माल पकडलायस ना तोही त्यांना हवाय तर मला सांग तुझ्याकडचा माल मी त्यांना कसा देऊ हो माल मागणारे सुद्धा असणारच त्यांचे सतत फोन येत आहेत हे बघ वाजला फोन बघ त्यांचाच फोन असणार मी नाही बोलत घे तू घे बोल ए सान्या तुला काय वाटलं तू आपला माल घेऊन गायब होशील आणि तरी वाचशील तुला माहित नाही तू किती डेंजर मध्ये तू आपल्याला ओळखलं नाही काय लास्ट टाइम वॉर्निंग देतोय पुढच्या 24 तासाच्या आत जर आमचा माल आम्हाला भेटला नाही तर तुझ्या अख्ख्या फॅमिलीला खलास करेल मुलगा बायको सून सगळे खलास 1 दिवसाची मुदत देतोय कळलं का हॅलो 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 बघितलंस ना हे असे फोन सारखे येत आहेत मला सांग राधा तू जो माल पकडलास तो तुझ्याकडे अजूनही आहे सुमित काय हे काय चाललंय आणि कसली मुदत आणि हे 1 दिवसाचं काय आहे तुझं ते जरा घसा बसलाय ना म्हणून आणि आवाज बदलून कोणाशी बोलतोयस तू
हा ते कोणाला सांगू नका. मी आसावरीशी बोलत होतो. असा हा ते तिच्या हट्ट खेळतो आम्ही कधी कधी असे खेळ, आवाज बदलून बोलतो एकमेकांशी. ते माझा घसा बसला होता ना म्हणून तुम्हाला पटकन उत्तर नाही देता आलं. चांगलंय चांगलंय. बर तू विराजसला बघितच कुठे? त्याचा पण खेळ चाललाय सकाळपासून टी शर्टचा. नाही मी नाही बघितलं. बर तुझं चालू दे, मी येतो. हा साहेब. हे बघ, माल राधाकडेच आहे. मला तिच्या नजरेत स्पष्ट दिसलंय. तू आता तिच्यावर बारीक लक्ष ठेव. तिच्याकडे जे पुरावे आहेत ना ते बाहेर निघायलाच हवे. कळलं? हो साहेब. दादा आले होते. पुढच्या 24 तासाच्या आत जर आमचा माल आम्हाला भेटला नाही तर तुझ्या अख्ख्या फॅमिलीला खलास करेल. राधा, यांना काय झालंय नक्की? ते तुमच्या समोरच पडले ना, सांग ना. त्यांच्या छातीत दुखत होतं का? त्यांना अटॅक तर आला नाही ना? राधा